नमस्कार. सखी सह्याद्री या आपल्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक चाहत्यांचं मी वैष्णवी कानविंदे पिंगे मनापासून स्वागत करते. मंडळी शुभ दुपार. मंडळी, आपला आजचा विषय आहे निसर्गोपचार आणि निसर्गोपचार ही काळाची गरज. आता निसर्गोपचार म्हणजे काय, तर आपण आहार घेतो आणि आपण दैनंदिन जीवन जगत असतो. अर्थात आपण निसर्गातच जगत असतो, पण जगता जगता आपल्याला विसर पडतो की आपल्या आजूबाजूचा निसर्ग म्हणजे ही आपली देणगी आहे आणि त्या देणगीनीच आपण जे जन्माला आलोय आणि आपण जे जगतोय ते त्या देणगीतनं जन्माला आलोय आणि जीवन जगतोय. आणि आपण हळूहळू सिंथेटिक किंवा एका वेगळ्या आयुष्याकडे कलायला लागतो, जिकडे सुख आहे, जिकडे आपल्याला वाटतं की छान छौकी आहे आणि बघता बघता या निसर्गाचा विसर पडतो. मग निसर्गाचे प्रकोप होतात आणि काय काय होऊ शकतं आयुष्यात ह्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहेच. पण मंडळी, निसर्गाच्या जवळ जाणं खूप महत्त्वाचं आहे. निसर्ग आपल्याला खूप काही देव करतो आणि निसर्ग हा आपल्यासाठी देव आहे. तो आपल्याला सतत आशीर्वाद देत असतो आणि आपण जर त्याच्या चरणी विलीन झालो तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठेच अडून राहावं लागत नाही, कुठचाही विकार आपल्या जवळही येऊ शकत नाही. तर आता हे निसर्गोपचार म्हणजे नेमकं काय हे सांगायला आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर कुमुद जोशी आणि आपला आजचा विषय आहे निसर्गोपचार काळाची गरज. डॉक्टर कुमुद जोशींबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते, कारण त्यांचं नाव निसर्गोपचारासोबत कायम जुळलेलं असतं. गेली 5 दशकं म्हणजे 50 वर्ष निसर्गोपचार क्षेत्रामध्ये त्या काम करतायत. त्यांच्या हाताखाली असंख्य जण बरे झाले आहेत आणि बरे होऊन आपलं एक चांगलं समाधानी आयुष्य जगतायत. अनेक औषधं, केमिकल्स किंवा इतर काही उपचार या सगळ्याला बाजूला सोडून निसर्ग आणि निसर्गाचा आहार आणि त्याची जीवनशैली याच्यातनं त्यांनी अनेकांचे आयुष्य पुन्हा रुळावर आणली आहेत. आता निसर्गोपचार म्हणजे नेमकं काय हे त्यांच्याकडनंच जाणून घेऊया, नाही का? नमस्कार. नमस्कार कुमुदताई, तुम्ही इकडे आला त्याचा खूप आनंद झालाय मला सांगा, निसर्गोपचार ही आजची काळाची गरज आहे, नाही का? नक्कीच. कारण निसर्गोपचार म्हणजे काय, एक मुळामध्ये मी 2-3 व्याख्या तुम्हाला सांगते. त्याची एक पहिली व्याख्या अशी आहे की एक अध्यात्म याचा बेस असल्यामुळे आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे जे चांगलं साहित्य सांगितलेलं आहे, जे सत्य सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण करणं आणि तेच जगणं म्हणजे निसर्गोपचार. म्हणजे हा मनाचा भाग झाला. आणि शारीरिक दृष्टी असं आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत बाहेर आहेत आणि आपल्या शरीरामध्ये पण आहेत. पण जेव्हा शरीरातली ती कमी पडतात तेव्हा तुम्हाला कंप्लेंट्स किंवा आजार यायला लागतात. म्हणून निसर्गातली ही पंचमहाभूतं आपल्याला वापरून आपल्या शरीरातले आजार आणि कंप्लेंट्स दूर करायचे असतात. हे निसर्गोपचार आहे. तिसरी व्याख्या अशी आहे की औषधाशिवाय उपचार पद्धती आहे. आहार हेच औषध आहे. आणि चौथं म्हणजे सिंपल की वे ऑफ लाईफ ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे. नक्कीच. अगदी सोपी व्याख्या आहे. नक्कीच. ते जर तुम्ही तशी जगलात, जीवन जगण्याची पद्धत असल्यामुळे त्या पद्धतीने जगलात तर तुम्ही तुमचे स्वतःचे डॉक्टर स्वतः होऊ शकता. क्या बात आहे. पण मला सांगा की आता निसर्गोपचार म्हणजे आपण निसर्गाच्या जवळ जातो, पण आपण निसर्गातच राहतो की म्हणजे आपल्या घराच्या दरवाज्यात कुंड्या असतात. मग लोकांना असं वाटू शकतं की अजून काय असतो वेगळा निसर्गोपचार, याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल? हो, कारण निसर्गोपचार म्हणजे काय की कुंड्यांजवळ राहणं म्हणजे नाही. मग निसर्गोपचार नुसतं शरीर नाही, शरीर आणि मन ह्या दोन्हीचा भाग धरून एकत्र जीवन जगणं, विचार करणं, खाणं, राहणं, जीवन जगणं, आयुष्य जगणं म्हणजे निसर्गोपचार आहे. की आपल्या वेळेच्या वेळेवर जेवणं, वेळेच्या वेळेवर उठणं, जे काही बाहेरच्या हवा, पाणी, शुद्ध हवेमध्ये राहणं, शुद्ध पाणी पिणं, उगाच जागरण न करणं, इतक्या सिंपल गोष्टी आहेत निसर्गोपचारामध्ये की त्या जर तुम्ही पाळल्यात तर तुमच्या अनेक गोष्टी आपोआपच बऱ्या होतात. पण हे आपल्याला माहिती नसतं की इतकं छोटं. आता साधं उदाहरण आपण देतो की जागरण केले की आपल्याला त्रास होतो म्हणजे काय होतं, शरीराचं संतुलन बिघडतं, म्हणजे ॲसिडिटी जास्ती वाढते आणि सगळे आजार तर ॲसिडिटीतूनच उद्भवत असतात. मग हे न होण्यासाठी कशी जीवन पद्धती असावी असं निसर्गोपचार सांगतो. अच्छा. मग आता सध्याच्या काळामध्ये असे कितीसे लोक निसर्गोपचार अंगीकारतात? हे बघा, ज्यांना पाळायचं असेल ते पाळतात, ज्यांना या विषयाची आवड आहे, ज्यांना जे अशा पद्धतीने चालणं स्वीकारतात ते करतात. पण आता ह्या भौतिक युगामध्ये सगळंच आयुष्य खूप पूर्ण बदलून गेलेलं आहे. तर काही वेळेस मनात असूनही ते करता येत नाही, कारण ऑफिसच्या वेळा, प्रवासाच्या वेळा, घरी येण्याच्या आहे, त्यामुळे तुमचा आहार तो नीट राहत नाही, विचार नाही, चिडचिड आपोआप होते. हे सगळं नैसर्गिकरित्याच बदललं गेलं आहे. आणि आपण इतक्या पोल्युटेड एरियामध्ये राहतो
की तिथे तुम्हाला ऑक्सिजन नाही, ओझोन नाही. ह्या दोन्हीचाही परिणाम तुमच्या शरीरावर नसल्यामुळे पण त्याचं तुम्हाला शरीराचं नुकसान खूप होतं. मग ह्या सगळ्यांना अनुसरून, या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला काय करता येईल हे सिंपल साधं निसर्गोपचार सांगू शकतं. असं काही नाही की सगळ्यांनी 3 वाजताच उठलं पाहिजे. ठीक आहे, नाही 3ला उठतायत, तुम्ही 6ला उठा, 5ला उठा आणि सावकाश सगळं करा. स्ट्रेस घेऊ नका, स्ट्रेन घेऊ नका. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत निसर्गोपचारामध्ये. ते जरी तुम्ही केलंत ना तरी सुद्धा तुमच्यापासून आजार दूर राहू शकतो. मला आता तुम्हाला याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही डॉक्टर आहात आणि निसर्गोपचाराच्या डॉक्टर आहात. ज्यावेळेला इतर सगळ्या डॉक्टर्स, जे ॲलोपॅथीचे डॉक्टर्स असतात, त्यांच्यासोबत तुम्ही बसून तुमचे उपचार करता आणि त्याच्यातून यशस्वीरित्या तुम्ही अनेक आजारांना पळवता, त्यावेळेला तुम्ही नेमकं काय जादू करता? जादू नसते, हे तर नैसर्गिक निसर्गच करतो. कारण आमच्यामध्ये निसर्गोपचारामध्ये आहार हे औषध असतं. आणि आज बाकीच्या मॉडर्न सायन्समध्ये आहाराला इतकं महत्त्व नसतं. सगळं खा असं सांगतात, कारण त्यांची औषधं केमिकलची सगळी औषधं असतात. ती पचवण्यासाठी त्यांना व्यवस्थित आहाराची गरज असते. आणि आम्ही म्हणतो की आमच्यामध्ये जर मेडिसिन नाही आहे तर तुम्ही त्याच पद्धतीचं जर डाएट घेतलं तर, आणि आराम मुख्य म्हणजे नुसतं डाएट घेऊन चालत नाही. आहार विहार जो आहे तो त्या प्रमाणाने पुढे चालवायचा असतो. तसंच अन्न घ्यायचं असतं, तसाच विचार करायचा असतो, तेवढीच विश्रांती घ्यायची असते, तर तुमची सिस्टीम तयार होतं. म्हणजे आहार, व्यायाम आणि आराम हे जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा सिस्टीम तयार होते. आणि निसर्गोपचार फक्त सिस्टीम तयार करायचं काम करतं. असं नाही की रोग बरं करतं म्हणजे काय की शरीर बिघडतं. शरीर बिघडतं कशामुळे बिघडतं? कारण ती सिस्टीम तुमच्या शरीराची बिघडली म्हणून. मग हे सिस्टीम गोळ्यांनी तयार होतं का, मेडिसिननी तयार होतं का? तर नाही. मग ते जर तुम्ही निसर्गोपचार पद्धतीने जीवन जगला तर ती सिस्टीम पूर्ण तयार होते आणि तेच उपचार असतात. विशेष अवघड असं काही नसतं. मग तुमच्याकडे जेव्हा रुग्ण येतो तेव्हा त्याला नेमकं तुम्ही सुरुवातीला काय सांगता? म्हणजे तुम्ही जे आता किती महत्त्वाचं आहे याच्यासोबत काय प्रकारची ट्रीटमेंट देऊ करता? आता याच्यामध्ये निसर्गोपचाराकडे येणारे रुग्ण 2 प्रकारचे असतात. एक तर बॉडी क्लिनिंगसाठी येणारे, मेंटेनन्ससाठी येणारे, ते सोपं असतं. त्याच्यामध्ये फार काही नाही. आज हल्ली खूप जण कॉन्शियस झालेत की आपलं वेट वाढू नये, उष्णता कमी व्हावी, दगदग कमी झालेली आहे, तर त्याला भूक लागावी, अनेक अशा गोष्टी असतात. त्यासाठी त्याला आम्ही OPD बेस म्हणतो. म्हणजे येऊन जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात ती लोकं. येणं आणि 2 तास ट्रीटमेंट घेणं आणि जाणं. त्याला काय होतं, त्याला काय आजार आहे, काय कंप्लेंट्स आहेत, यावरती आमच्या ट्रीटमेंट्स अवलंबून असतात. आणि दुसरा जो भाग आहे तो जे क्रॉनिक आहे, त्यांचे गादीला खिळलेले आहेत किंवा वारंवार त्यांना त्यांचं शरीर बिघडतं आहे, कुठल्याच गोळ्यांचा आणि कुठल्याच याचा मेडिसिनचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, अशा वेळेस आम्हाला अंडर ऑब्झर्वेशन पेशंट ठेवावा लागतो. म्हणजे आम्ही त्यांना आमच्याकडे ॲडमिट करतो आणि मग त्यांची पूर्ण दिनचर्या आमच्या त्या पद्धतीने, ज्याला काय पूर्ण क्लिनिंग कोर्स ज्याला म्हणतो, तीच आम्ही देत असतो खरं म्हणजे. तर त्याच्यामध्ये मुख्य असतं की आमच्याकडे फास्टिंगला फार महत्त्व आहे, की उपवास पाण्यावर ठेवणं, लंघन चिकित्सा. तर हे वेगवेगळ्या प्रकारची लंघनं असतात. काही लोकांना आम्ही त्यांच्या गोळ्या कशा आहेत आम्ही पटकन बंद करू शकत नाही, मग त्याला अनुसरून मग ते डाएट द्यायचं. त्यांना सूपवर ठेवायचं का फळांवर ठेवायचं का ज्यूसवर ठेवायचं का भाज्यांवर ठेवायचं, असं त्याची कपॅसिटी पाहून आम्हाला ठरवावं लागतं. काही वेळेस इतका पेशंट क्रॉनिक असतो की त्याला भूक नसतेच, तो खाऊच शकत नाही आणि पचवू शकत नाही. अशा वेळेस मात्र आम्ही त्याला पाण्यावरती, गरम पाण्यावरती ठेवतो. गरम पाणी हे त्याचं अन्न असतं आणि त्या अन्नाच्याद्वारे त्याच्या 3-4 दिवसामध्ये प्रचंड फरक पडतो. मग अशा वेळेस नुसतं शरीर साफ करणं असतं का, तर आतलं शरीर पूर्णतः साफ करणं म्हणजे पोट साफ करणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून त्याला रोज एनिमा दिला जातो. शरीरातली हीट काढून टाकायची असते, त्यासाठी कटीस्नान म्हणून असतं, पाण्यात बसवावं लागतं. त्यामुळे थंड पाण्यात बसलं तरी अर्ध्या तासाने ते पाणी तुम्हाला गरम झालेलं दिसेल. शरीरातली हीट सगळी त्याच्यामध्ये पडते, त्यामुळे चरबी वितळायला लागते, सर्क्युलेशन सुधारायला लागतं, भूक लागायला लागते. पूर्ण आराम मिळाल्यानंतर आणि पोटातली सगळी घाण बाहेर पडते म्हटल्यानंतर शरीर आपोआपच स्वच्छ होतं आणि त्याची क्रिया वाढू शकते आणि तो रोगापासून हळूहळू बाजूला येऊ शकतो. अशा बऱ्याच केसेस आहेत. मग आता तुम्ही जसं म्हणालात की वात, पित्त हे जे मूळ आहेत, पण अशा कुठच्या प्रकारचे आजार तुम्ही सक्सेसफुली बरे केलेले आहेत?
आता खरं म्हणजे सगळ्याच प्रकारचे आजार बरेच होतात त्यांनी, असं मी म्हणेल. पण शेवटी असं आहे की प्रत्येक पॅथीला एक मर्यादा आहे. मॉडर्न मेडिसिनला पण मर्यादा आहे, तसं निसर्गोपचाराला पण मर्यादा. कुमुदताई, आपल्याला एक फोन आलाय. रवींद्र कुडाळकर बोलतायत. रवींद्र कुडाळकरजी. नमस्कार. हॅलो. हो, नमस्कार. नमस्कार. रवींद्र कुडाळकरजी जळगाववरून आपला प्रश्न विचारतायत. विचारा प्रश्न. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, निसर्गोपचाराचे प्रशिक्षण देणाऱ्या आणि उपचार देणाऱ्या देखील अनेक संस्था अस्तित्वात आहेत. प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणा किंवा उपचार घेण्यासाठी म्हणा, रिलायबल किंवा विश्वासू एक चांगली संस्था कशी निवड करावी की ज्यायोगे त्याचा फायदा होईल, आणि परदेशात निसर्गोपचार आपला भारतीय किती प्रचलित आहे? धन्यवाद. नक्कीच, खूपच महत्वाचा आणि खूपच चांगला प्रश्न विचारलाय. पण माझ्या दृष्टीने तो अवघड वाटला बरं का मला थोडा कुठं रवींद्रजी. पण ठीक आहे, तुमचं मी उत्तर असं देईन की आपल्या तसंही महाराष्ट्रामध्ये ह्या संस्था खूप कमी आहेत. एक तर गांधीजीने स्थापन केलेलं उरळी कांचन पुण्याजवळचं जे आहे, तिथे चांगलीच तुम्हाला ट्रीटमेंट मिळते आणि तिथे तज्ज्ञ लोकांची पण भरती आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला जायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्रामधलं दुसरं अजून एक सेंटर असं आहे की शांतीवन आहे, नेचर क्युअर सेंटर, स्नेहलता निसर्गोपचार केंद्र, नेरे पनवेलजवळ आहे. ते सुद्धा 90 सालापासून कार्यरत आहे. तिथेही आपल्याकडे तज्ज्ञ लोक आहेत. तिथे आम्ही शुद्ध गांधीजींचा निसर्गोपचारच त्या ठिकाणी देतो आणि तिथे पूर्णतः सेवा असल्यामुळे पैशांची ओढाताण त्या ठिकाणी नाही आहे. ना नफा ना तोट्यावरच शांतीवनामध्ये आमचं काम चालतं, त्यामुळे तो एक आहे. अजून तुमचा तिसरा प्रश्न. त्यांनी असं विचारलं की परदेशामध्ये पण अशा प्रकारे निसर्गोपचाराचे उपचार चालतात का? चालतात, पण गांधीजींचा निसर्गोपचार इतकं माझ्या माहितीमध्ये असं नाही आहे की तिथे कॅम्प्स होतात. पण एक पूर्वी खूप ॲन विगमोर म्हणून, डॉक्टर ॲन विगमोर म्हणून बोस्टनला होत्या की ज्या आम्हाला त्या शिकवायला होत्या. त्यावेळेस त्यांचा बोस्टनला एक आश्रम होता. आता तो त्या गेल्यानंतर तो चालू आहे नाही, मला कल्पना नाही आहे त्याची. पण काही ठिकाणी तिथेही चाललेलं असतं, पण आपल्या भारतामध्ये जास्ती आहे. जसं बेंगलोरला आहे, बेंगलोरला पण जिंदालचं आहे, तिथेही निसर्गोपचाराचा भाग किंवा प्रक्रिया चालू असते, तेही आहे. अजून महाराष्ट्रामध्ये वैयक्तिक म्हणाल तर डॉक्टर जितेंद्र आर्या म्हणून खोपोलीला आहेत, त्यांचं स्वतःचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तुम्हाला 2-3च ह्या इंडोर जे काम करणारी लोक आहेत ती तुम्हाला बोटावर मोजण्या इतकीच आहेत, आणि जी आहेत ती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उपचार त्या ठिकाणी मिळतात, हे मी विश्वासानं सांगू शकते. नक्कीच. तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप चांगला होता, त्याचं उत्तरही कुमुदताईंनी खूप छान दिलंय. तर मंडळी, आपण हा प्रश्न आणि मगाचं जे उत्तर आहे ते देखील ऐकायचं आहे, पण आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर कुमुद जोशी आहेत, जे निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. आणि कुमुदताई, मगाशी आपला जो प्रश्न सुरू होता, जो अर्धवटच झालेला, तो मला वाटतं की त्याचं उत्तर तुम्ही द्या, की आपण विविध उपचार म्हणजे जे विविध आजार असतात त्याला कशा प्रकारे तुम्ही ट्रीट करता? छान प्रश्न आहे. वेगवेगळे जर आजार असतील तर त्यांना एकच सगळी ट्रीटमेंट असते असं नसतं. आजारांना पाहूनसुद्धा आता हार्टवाले जे पेशंट असतात त्यांना चेस्ट पॅक म्हणून असतं, तो असतो. आणि डाएट मात्र औषध असल्यामुळे डाएट त्या लोकांना सगळ्यांचं जवळजवळ सारखं असतं. पण काही लोकांना त्यांचं पचनशक्ती किती आहे, त्यांची भूक किती आहे, अशा याच्यावरून सुद्धा त्या लोकांचं डाएट ठरलं जातं. अस्थमाचे पेशंट असतात, त्यांची ट्रीटमेंट वेगळी असते, त्यांचं डाएट वेगळं असतं. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्या लोकांना तर आम्ही उपवासावर जास्ती ठेवतो की शरीर स्वच्छ करण्यासाठी, आतडी क्लीन करण्यासाठी त्या कॉन्स्टिपेशनच्या लोकांना रोज एनिमा देणं. वेगवेगळ्या तऱ्हेचे एनिमा असतात, किंवा पालकाचा असतो, ताकाचा असतो, लिंबू रसाचा असतो, साध्या पाण्याचा असतो, वॉर्म वॉटरचा असतो. तर त्या पेशंटचं किती नुकसान झालं आहे आणि अजून न होता त्याला कसं ह्या एनिमाने बरं वाटेल असं त्याला बघून ते आम्ही ठरवत असतो. आणि त्याप्रमाणे त्या क्रॉनिक लोकांची ट्रीटमेंट ही वेगळी असते, नॉर्मल लोकांची ट्रीटमेंट ही वेगळी असते. आणि कंपल्सरी असं नसते की आला की त्याला एनिमा मसाज स्टीम द्या आणि मोकळं करा, असं नाही आहे. त्याच्या शरीराची, त्याची प्रतिकारशक्ती किती आहे, त्याची स्वतःची शक्ती किती आहे, त्याला मेन कॉज काय आहे आणि काय करणं गरजेचं आहे. अशा वेळेस मात्र एक नक्की असतं की इतका बिघडलेला पेशंट आहे तर त्याला आम्ही गरम पाण्यावरच 1-2 दिवस तरी ठेवतो. मधलिंबू पाणी आणि काही प्रकारचे काढे की जे रक्त शुद्ध करतील, रक्त वाढवतील, अशा स्वरूपाचे काढे आणि वॉर्म वॉटर आणि पूर्ण विश्रांती आणि मौन,
ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी या लोकांच्यासाठी असतात आणि त्याच्यातनं पुष्कळ लोक बाहेर येतात आणि मग त्यांची कपॅसिटी आणि त्यांचा काळ हा जरा जास्ती असतो. जणू हे ध्यानच आहे नक्कीच. हे जीवन जगण्याचीच पद्धत आहे, एक नवीन शैली जी मुळापासून आलेली होती ती आपण विसरलेलो. कदाचित आपण या निसर्गोपचारातून परत त्या निसर्गाच्या जवळ जाऊ शकतो. 8 आणि 10 दिवसात नाही, मग त्या लोकांना महिनाभरही लावावं लागतं. नक्कीच. त्याच्यातनं ते चांगले होऊन जातात. नक्कीच. त्या प्रश्नाचं उत्तर खूपच चांगलं आहे आणि जे आपण ऐकून देखील आपल्याला खूप शुद्ध छान वाटतं, नाही का? मंडळी, निसर्गात देखील असे अनेक घटक आहेत. त्या घटकांचं सेवन केल्यामुळे आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं किंवा आपल्याला औषधं त्या घटकांमधूनच प्राप्त होतात. आता हे घटक कोणते आहेत आणि काय काय आहेत ह्याच्याबद्दल जाणून घेऊयात या छोट्याशा ध्वनिचित्रफितीतून. निसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार पद्धती असं म्हणतात. निसर्गाशी सुसंवादी आणि निसर्गानुकूल औषधविरहित उपचार पद्धती अशी ही निसर्गोपचाराची व्याख्या करतात. निसर्गोपचार पद्धती ही एक पर्यायी उपचार पद्धती आहे. ही जी वनस्पती आत्ता आपण पाहतो आहोत त्याला आमलकी असं संस्कृतमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आवळा असं म्हणतात. या आवळ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग असा आहे की ह्याच्यात व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात आहे असं आधुनिक शास्त्र म्हणतं. आणि आयुर्वेदाने आपलं वय टिकून ठेवण्यासाठी, तारुण्य टिकून ठेवण्यासाठी ज्या वनस्पती वापरलेत त्याच्यामध्ये आवळा हा अग्रणी आहे. ही तुलसी नावाची वनस्पती आहे. याला मराठीमध्ये तुळस असं म्हणतात. हिचे 2 प्रकार आपण पाहतो. एक म्हणजे काळी तुळस आणि दुसरी म्हणजे पांढरी तुळस. ही आत्ताची दिसते ही काळी तुळस आहे आणि हीच औषधासाठी खूप उपयोगी आहे. ही कडुनिंब नावाची वनस्पती आहे. यकृताचे आजार यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात आणि मोठ्या तळ्यातलं पचन ही खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. ही जी समोर आपल्याला वनस्पती दिसते ती कुमारी म्हणजे कोरफड आहे. हिला घी कुंवार असं हिंदीमध्ये म्हणतात. अन्नवह स्रोतस किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी ही वनस्पती खूप उपयोगी आहे. डोळ्यासाठी उपयोगी आहे आणि शरीरातली उष्णता आणि कमी येते. याबरोबरच ती भाजलेल्या जखमासुद्धा उत्तम पद्धतीने कमी करते आणि तिथल्या फायब्रस टिश्यूचा नाश करून चांगला रंग उत्पन्न करते. ही समोर आपल्याला दिसते ती वनस्पती म्हणजे कढीपत्ता किंवा कढीलिंब आहे. ती वनस्पती तिखट, कडू अशा पद्धतीची आहे आणि याचा परिणाम उष्ण असा येतो आणि आपल्या पंचफळाच्या औषधामध्ये याचा म्हणून समावेश केला गेलेला आहे. आता ही समोर आपल्याला जी वनस्पती दिसते ती आलं नावाची वनस्पती आहे. याला अद्रक असं हिंदीमध्ये म्हणतात. तर आलं हे उष्ण आहे, तिखट रसाचं आहे, पोटात गेल्यानंतर ते गोड बनतं आणि वाताच्या आणि कफाच्या आजारासाठी उपयोगी पडतं. आपल्यासमोर आता ही जी वनस्पती दिसते तिला मेथी असं म्हणतात. मेथी ही कडू अशी आहे, तिखट अशी आहे, पण तिचा एकंदरीत परिणाम हा उष्ण असून वाताच्या आणि कफाच्या आजारासाठी ती उपयोगी पडते. आता ही समोर आपण जी वनस्पती बघतोय ती मुळा नावाची वनस्पती आहे. तर मुळा हा तिखट आहे, पोटात गेल्यानंतर ही तिखट राहतो आणि तो गरम असल्याकारणानं कफ आणि वाताच्या आजारासाठी उपयोगी पडतो. आत्ता आपण ही समोर जी वनस्पती बघतोय ही रसूण किंवा लसूण नावाची वनस्पती आहे. लसूण हा तिखट, पोटामध्ये गेल्यानंतर सुद्धा तिखट आणि शरीरावरती त्याचा परिणाम उष्ण असल्याकारणानं वाताच्या आणि कफाच्या आजारासाठी ही वनस्पती उत्कृष्ट काम करते. समोर जी वनस्पती दिसते ती शिगरू किंवा शेवगा नावाची वनस्पती आहे. ही वनस्पती तिखट रसाची आहे, पोटात गेल्यानंतर सुद्धा ती तिखट राहते, कफ आणि वाताच्या आजारासाठी उपयोगी पडते आणि हिचा शरीरावरती येणारा परिणाम हा उष्ण असा असतो. ही जी समोर आपल्याला वनस्पती दिसते ही डाळिंब नावाची वनस्पती आहे. डाळिंब हे जे आहे ते मधुर रसाचं, मधुर विपाकाचं आणि अनुष्णवीर्य असं आहे. तर त्याचा आपण सगळ्यांनी वापर करून घ्यायला पाहिजे. आत्ता ही जी समोर आपल्याला वनस्पती दिसते ती जांभूळ नावाची वनस्पती. ही वनस्पती जी आहे ती शीतवीर्याची आहे, तुरट आणि गोड आहे. मंडळी, तर अशा प्रकारे निसर्गामध्ये जे वनस्पती आहे किंवा जी फळं आहेत किंवा ज्या काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये औषधं दडलेली आहेत आणि ही औषधं म्हणजे चविष्ट औषधं म्हणजे केमिकल्सच्या आहारी जाण्यापेक्षा या चवदार औषधांचा आपण आपल्या आयुष्यामध्ये अनुसरून घेऊ शकतो, नाही का? तर मला कुमुदजी तुम्हाला असं विचारायचं आहे की आता निसर्गामधली ही फळं किंवा भाज्या किंवा पाले जे आहेत त्याचा निसर्गोपचारासाठी वापर होतो, पण त्याला काही प्रमाण असतं का? प्रमाण तर तुमच्या आहारावरतीच अवलंबून आहे आणि निसर्गाच्या मध्ये आलेली ही काही फळं आहेत किंवा ज्या भाज्या आहेत हे तेच आपल्याला खायचे आणि हेच औषध आहेत निसर्गोपचारामध्ये. या उपचाराबरोबर ही जी भाज्या आहेत, ही जे फळं आहेत
आता आवळ्यासारखा आता खूप म्हणतात की आवळा खा, आवळं खा, कारण सी विटॅमिन आहे, लिंबू सी विटॅमिन आहे. आणि ते जर जास्ती तुमच्या शरीरामध्ये गेलं तर तुमची प्रतिकारशक्ती आपोआपच वाढणार आहे. प्रतिकारशक्तीच्या गोळ्या घेऊन तुमची प्रतिकारशक्ती एवढी झटकन वाढणार नाही, तितकी आहाराने वाढत असते. ते आपल्याला कमी माहिती असतं, म्हणून नकळत तो आहारातनं आपल्या कमी जातं आणि त्यामुळे आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. तर याचा उपयोग निसर्गोपचारात होतच होतो, कारण तीच औषधं असतात, त्यामुळे आम्हाला त्याचा करावाच लागतो, त्याचा वापर करावाच लागतो. पण निसर्गच आहे तो, निसर्गच आहे. आता तुम्ही म्हणालात की निसर्गोपचारामध्ये आहार हा महत्त्वाचा असतो, पण आहारासोबत आपलं आयुष्यामध्ये इतर ज्या गोष्टी असतात की आपलं राहणीमान, आपले कपडे किंवा आपण ज्या गोष्टी करतो त्याच्यातही काही बदल होतो का? हो, निश्चितच. कारण आता काय आहे, आमच्याकडे आहार आणि विहार असे 2 भाग आहेत निसर्गोपचारामध्ये. विहार म्हणजे विचार करणं, तुम्ही काय लेता, रोज तुम्ही काय परिधान करता, यावरही खूप आरोग्य अवलंबून असतं. आज आपण फॅशन म्हणून सिंथेटिक कपडे खूप घालायला लागलो आणि आमच्या असं लक्षात आलं की जितकं सिंथेटिक वाढलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्वचेचे विकार आणि उष्णतेचे विकार हे वाढलेले दिसत आहेत. आणि आम्ही जेव्हा क्लिनिंग प्रोसेसला आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही त्याला अगदी कंपल्सरी कॉटन घालणं हे त्यांना सक्ती करतो आणि त्याच्यातून लक्षात येतं की नुसते कपडे बदलल्याने सुद्धा त्वचेचे विकार हे कमी होऊ शकतात. तर ह्या ज्या आणि विहार जे विचार, त्याच्यामध्ये जो विचार आहे तोही खूप महत्त्वाचा असतो. पॉझिटिव्हिटी अत्यंत महत्त्वाची असते. आता सध्या आपल्याकडे खूप असं झालं की आपण निगेटिव्ह खूप झालेलो आहेत, स्वीकारणं आपल्याकडे खूप कमी झालेलं आहे. तर काही गोष्टी तुम्ही स्वीकारून जर जीवन जगलात तर लक्षात येईल की सुखच सुख आहे तुमच्या बाजूला. प्रत्येक गोष्ट मी माझ्या मनासारखीच झाली पाहिजे आणि सगळ्यांनी तेच केलं पाहिजे अशा अट्टहासाने जर आपण जगायला लागलो तर ते होणं नाही, दुःख येतील तुमच्या वाट्याला. तर ते न करता समाधानाने, न रागवता, समजून घेऊन जर तुम्ही वागलात आणि तसं जेवलात तर ते अन्नही खूप पचतं. आज हल्ली आपल्याला बघायला मिळतं की जेवताना सुद्धा मुलं चिडचिड करतात, रागवतात, आवडत नाही म्हणून बसतात. तर याचाही परिणाम तुमच्या शरीरावर होतच असतात. तर हा एक संस्कार आहे. म्हणून निसर्गोपचाराच्या मघाच्या व्याख्यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं की निसर्गोपचार सुद्धा हा पूर्ण संस्कार आहे. बरोबर आहे, अगदी नक्कीच. म्हणजे हे उत्तमच उदाहरण आहे. मंडळी, आपल्याला या निसर्गोपचाराचं जी सवय आहे ती आपल्या शरीराला आपणच लावली पाहिजे, तरच आपलं शरीर त्याला चांगल्या तऱ्हेने आपल्याला मार्ग दाखवेल आणि आपलं जी आयुष्य पुढे चालवायचं आहे ते उत्तमरित्या चालू शकेल. आता साताऱ्यावरनं अमित यांचा फोन आलाय, तो आपण घेऊयात. हॅलो हॅलो अमित. हॅलो अमित. हॅलो. हा, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मला विचारायचं होतं की थोडा पित्ताचा त्रास होतो अधूनमधून आणि अंगाला खाज सुटली जाते. ह्या गोष्टीसाठी तर तुम्हाला जवळच्या निसर्गोपचार केंद्रात तुम्ही गेलात तर समूळ नष्ट होऊ शकतं. कारण तुमचं शरीर बिघडतंय हे तुम्हाला शरीर सांगतंय की तुम्हाला पित्त होतंय आणि अंगाला खाज येते आणि जेव्हा असं होतं तेव्हा तुमची शरीरातली ॲसिडिटी वाढती आहे. आणि बऱ्याच रोगांचं मूळ कारण ॲसिडिटी वाढणं हेच असतं. आणि ॲसिडिटी ही पोटात तयार होते आणि सगळे रोग निसर्गोपचार शास्त्राप्रमाणे पोटातूनच तयार होतात. त्यासाठी तुम्हाला अत्यंत शरीरशुद्धीची खूप गरज आहे. तर तुम्हाला एका जवळच्या निसर्गोपचार केंद्रात जाऊन शरीरशुद्धीचा कोर्स करा, हे समूळ नष्ट होईल. आणि एकदा तुम्ही केल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला घरी राहून काय करावं लागेल आणि ते तुम्ही तुमचं करू शकाल. फार अवघड नाही आहे. हे अमित काठोळे साताऱ्यावरून बोलत होते. तर त्यांच्या प्रश्नानुसार साताऱ्याच्या जवळ कुठे काही असं उपचार केंद्र आहे का जिकडे ते जाऊ शकतील? असं तिकडे पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये आहे, उरळी कांचन आहे. उरळी कांचनला येऊ शकेल. थँक्यू अमित तुमच्या या प्रश्नाबद्दल. आता मला याला जोडून तुम्हाला असं विचारायचं आहे की आता कॅन्सर सारखा व्याधी एखाद्याला आहे, कधी कधी दुसऱ्या स्टेजमध्ये कळतो, कधी तिसऱ्या स्टेजमध्ये कळतो, माणूस खचून जातो, मग केमोथेरपी सुरू होते. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे रुग्ण आला तर त्याच्यावरती काही उपचार करणं शक्य आहे का? आम्ही एवढंच की त्याला शांत कसं वाटेल आणि त्याच्या शरीरात औषधांमुळे आणि केमोथेरपीमुळे जे काही विजातीय द्रव्य खूप साठलेले आहेत शरीरामध्ये ते बाहेर कसे जास्तीत जास्त पडतील आणि त्याला किती आराम मिळेल हे आम्ही करू शकतो. कारण आहारच औषध असल्यामुळे त्याला त्या पद्धतीचा आहार किंवा रसावर ठेवणं, सूपवर ठेवणं, थंड साध्या पाण्यावर ठेवणं ह्या गोष्टी करू शकतो. किंवा लपेट म्हणून काही भाग असतात, शरीरातली उष्णता काढून टाकण्यासाठी काही थंड पाण्याच्या लपेट्स असतात,
त्या पद्धतीचा अवलंब करणं हे आम्ही करू शकतो. की त्याला कॅन्सर बरा करू असं आम्ही नाही म्हणणार, पण त्याला बरं कसं वाटेल या पद्धतीनं आम्ही त्या मार्गाने नक्कीच जाऊ शकतो. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. मंडळी, आपण हा प्रश्न आणि आपल्या अशा निसर्गोपचारामुळे अजून काय काय जादू, म्हणजे जादूचेही, पण निसर्ग काय काय जादू करू शकतो, त्याच्यामुळे आपल्या आयुष्याला कसं वळण लागू शकतं याच्याविषयी आणखीनही खूप काही माहिती घेणार आहोत कुमुदताईंकडनं. तसंच तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच दूरध्वनी क्रमांकावरती फोन करून आम्हाला प्रश्न विचारू शकता. पण आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पुढच्या प्रश्नाकडे वळण्याच्या आधी सोलापूरवरून रणजित यांचा फोन आलाय. रणजित यांचा फोन बहुतेक कट झालाय. आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया, तोपर्यंत तुम्ही परत फोन एकदा ट्राय करा. कुमुदताई, तुम्ही मगाशी उल्लेख केलेला की लहान मुलं जेवताना हेच नको तेच नको करतात आणि तिकडूनच सगळ्याची सुरुवात होते. पण निसर्गोपचार आता त्याच्यामध्ये एवढं डाएट करावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला उपवास करावा लागतो. मग लहान मुलं याच्यामध्ये कशा प्रकारे रिस्पॉन्स करतात? नाही बघा, फार गैरसमज आहे निसर्गोपचाराबद्दल. लोकांना असं वाटतं की निसर्गोपचार म्हणजे उपवासच किंवा काही खायचंच नाही, असा एक खूप गैरसमज समाजामध्ये पसरला आहे, एक लक्षात आलंय. पण जेव्हा ही छोटी मुलं, तर माझ्याकडे 10 वर्षाची 8 वर्षाची मुलं येतात. एवढी छोटी मुलं येतात? पण असं नसतं की त्या मुलांना मी जबरदस्तीने उपवास करायला लावते, काही गरज नसते. पण माझा अनुभव अजून वेगळा आहे की उलट मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना जर सांगितलं की अरे आज तू राहशील का मधलिंबू पाण्यावरती आणि काढ्यांवरती, तू लवकर बरा होशील 2 दिवसामध्ये, पण तो खरंच राहतो. मला कधीतरी असा प्रश्न पडतो की नाही, त्याच्यामधलं हे कमी नको व्हायला, कुठले घटक कमी व्हायला नको, तर चल आपण तुला फळांवर ठेवू किंवा एखादं सूप किंवा भाजी किंवा पातळ खिचडी, की जेणेकरून तुला प्रोटीन पण मिळेल, तुझं भूक पण शमेल आणि तू करू शकशील. आणि अशा वेळेस जर जे राहू शकत नाही त्यांना आम्ही अशा तऱ्हेचा आहार देतो. असं कंपल्सरी त्यांना उपवासावरच ठेवतो असं नाहीये. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन, त्या मुलाच्या मनाची मानसिकता लक्षात घेऊन निसर्गोपचाराचे उपचार केले जातात. आणि निसर्गोपचाराच्या ह्या उपवासाला आणि याला घाबरायचं कारण नाही, कारण आयुष्यभर आपल्याला उपवास नाही करायचे. त्या ट्रीटमेंट पुरते तो एक उपचाराचा भाग आहे, मानसिकता घडवण्याची गरज आहे. तो उपचाराचा भाग असल्यामुळे, तुम्हाला शरीराची स्वच्छता आतून करायची असल्यामुळे, शरीरातली घाण बाहेर फेकायची असल्यामुळे आपण ते खाणं काही दिवसासाठी बंद करतो. ते 2 किंवा 3 दिवस, असं काही नसतं. ते आरामात राहतात. उलट पेशंट सांगतात की आम्हाला अजून उपवास द्या, इतका त्यांना त्याचा फायदा होतो. तर असं घाबरण्याचं काही कारण नाही. आणि मुलं करू शकतात. वेगळी सवय पण लागते आणि जरा बरं पण वाटतं. कदाचित मनात भीती असते की आपण न खाता कसे राहू शकतो. अज्ञान आहे थोडंसं घरामध्ये, मोठ्या माणसांचंच याविषयी थोडंसं अज्ञान असल्यामुळे मुलांचं असणारच ना. तर थोडासा निसर्गोपचाराच्या विषयीचं वाचन लोकांनी चालू ठेवावं, म्हणजे गैरसमज थोडेसे दूर होतील. आणि सगळं मनाशी जुळलेलं आहे. मनाला जर आपण सांगितलं की हे असं करायचंय, कारण आपल्याला फार सवय की आपल्या मनपूत्तम समाचारेत वागायची, मनाला वाटेल तसं. तर तसं नाहीये शरीर. ते एक लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. कारण ते लक्षात घेऊन जर तुम्ही जीवन जगलात तर काही उपवास बिपासाची पण गरज नसते. तुम्ही मगाचपासून एक उल्लेख करताय की गांधीजींची निसर्गोपचार पद्धत म्हणजे नेमकं काय आहे ते? गांधी, खूप छान प्रश्न विचारलात. गांधीजींचा निसर्गोपचार हा शुद्ध निसर्गोपचार आहे. अच्छा. कारण शुद्ध निसर्गोपचार म्हणजे काय, माती पाणी धूप हवा सगळ्या रोगांवर एकच दवा, असं त्यांचं म्हणणं. आणि ते त्या पद्धतीने त्यांनी अनेक रोग बरे केलेत. आणि हे खरं आहे. कारण आम्ही सुद्धा काही रोगांवरती आम्हाला सगळे उपचार देता येत नाहीत. शुद्ध निसर्गोपचाराला आहाराची, मौनाची, आरामाची आणि डाएटची जर एकसंधता साधलीत तर एक लक्षात येतं की अमूलाग्र बदल तुमच्या शरीरामध्ये पडतात आणि असाध्य रोग बरे होतात. त्याच्यामध्ये असं वेगळं काहीच घ्यायचं नाही. खरे ह्या निसर्गातल्याच ह्या पंचमहाभूतांनीच बरं करायचं. याला गांधीजींचा निसर्गोपचार म्हणतात. आणि हल्ली फार कमी संस्था हे चालवतात. त्यातलं मी माझं काम जे आहे हे गांधीजींचा निसर्गोपचारच मी फॉलो करते आजही. आमच्या शांतिवनामध्ये सुद्धा गांधीजींचा शुद्ध निसर्गोपचारच फॉलो केला जातो. बाकीच्या ठिकाणचं मी बोलू नाही शकत, कारण आता नवीन खूप अल्टरनेटिव्ह आल्यामुळे त्याचाही ते लोक वापर करतात. पण मी अजून तो करत नाही. पूर्ण शरीर शुद्धी झाल्याशिवाय मी
ती बाजू हातात घेत नाही. अच्छा. म्हणून तो गांधीजींचा शुद्ध निसर्गोपचार की ज्याच्यामध्ये खूप शिस्त आहे. पंचमहाभूतांचं तत्व पूर्ण पंचमहाभूताच्या साह्यानेच आपण तुम्हाला बरं करायचं. केलं जातं. नक्कीच. म्हणून त्याला शुद्ध निसर्गोपचार म्हणतात. त्यात कशाची दुसऱ्या याची भेसळ नसते, बरोबर आहे. उपचारांची भेसळ नसते. दुसऱ्या उपचारांचा तुम्ही विषय काढलायत म्हणून पुढचा प्रश्न त्याच्याच अनुषंगाने मला विचारायचा आहे की आता होमिओपॅथी आहे, ॲलोपॅथी, म्हणजे असे अनेक उपचार पद्धती आहेत किंवा अल्टरनेट मेडिसिन्स ही जी एक शाखा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इतर कुठच्या गोष्टींनी बरं केलं जातं. तर ह्याचा आणि निसर्गोपचाराचा काय परस्पर संबंध आहे का? संबंध आहे. आता होमिओपॅथी आम्ही त्यातल्या त्यात म्हणतो की तुम्हाला जर औषधं घ्यायची असतील तर होमिओपॅथीची घ्या, कारण त्याचा बेसही होमिओपॅथीचा बेसही निसर्गोपचारच आहे मुळामध्ये. म्हणून आम्ही ते सांगतो. तर त्यांनी तुम्ही बरं होऊ शकता खरं म्हणजे. आणि बाकीच्या अल्टरनेटिव्हमध्ये आता जसं तुम्हाला विचारण्याचा माझ्या एक मनामध्ये आलं की हल्ली ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, सुजोग, योग हे जे सगळे आलेले आहेत अल्टरनेटिव्ह, तर त्याच्यामध्ये निसर्गोपचाराचं म्हणणं, शुद्ध निसर्गोपचाराचं म्हणणं असं आहे की तुम्ही शुद्ध निसर्गोपचार आधी करा, आधी क्लिनिंग प्रोसेस करा आणि मग याचा वापर करा. कारण त्याचाही बेस शुद्ध निसर्गोपचारच आहे. तो जर केला तर तुमचं शरीर हलकं होईल, थोडं वजन कमी होईल, सर्क्युलेशन वाढेल, उष्णता कमी होईल आणि मग तुम्ही पुढच्या गोष्टी जर ह्या थेरपीज केल्यात तर त्याला जास्ती लगेचच गुण येईल. कारण शुद्ध निसर्गोपचार काय म्हणतो की तुम्हाला बरं व्हायचंय की बरं वाटायचंय, बरं होणं आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्यामुळे शुद्ध निसर्गोपचाराने माणूस बरा होतो आणि मग जास्ती दिवस तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किंवा आश्रमात राहायची गरज नाही. घरी जाऊन तुम्ही ह्या बाकीच्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. ते अल्टरनेटिव्ह मध्ये तेही आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टीला ज्याला जे हवंय, ज्याला जे सोसतं, ज्याचा परिणाम ज्याच्यावर चांगला होतो त्या पद्धतीनं माणूस पुढे जायला पाहिजे. आणि मला असं विचारायचं आहे की आता हे अल्टरनेट मेडिसिन तर आहेच, पण त्याच्याशिवाय जे मेडिसिन किंवा ज्याला आपण केमिकल्स ज्याच्यात असतात ते ॲलोपॅथी, तर ॲलोपॅथी आणि निसर्गोपचार या दोन्ही गोष्टी एकत्र जाऊ शकतात का? खरं जाऊ शकतात, जायला काहीच हरकत नाही. आज तशीच वेळ आली. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, डायबिटीस सारखा आजार आहे किंवा BP सारखा आजार आहे, नुसत्या ॲलोपॅथीने तो ट्रीट नाही होऊ शकत, हे लक्षात येतं आज. आता त्याबरोबर मी माझ्याबरोबर काम करताना बरेच ॲलोपॅथी डॉक्टर्स माझ्याबरोबर काम करतात आज. त्यांनाही असंच वाटतं की या गोळ्या देतो, कारण गोळ्यांचे साईड इफेक्ट खूप आहेत. डॉक्टर्स खूप चांगले आहेत, पण मेडिसिन आज काही मेडिसिनचं भवितव्य तितकंसं चांगलं नसल्यामुळे त्याच्यातनं अजून वेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. तर मग ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणून मग आहार विहाराची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं पण आहे. जर त्या गोळ्या आणि मेडिसिन आणि निसर्गोपचार एकत्र आलं तर पेशंटचा खूपच फायदा होऊ शकतो. नक्कीच होऊ शकतो आणि ते आज डॉक्टर लोकही मान्य करतायत. बरोबर. आणखीन एक खूप महत्त्वाचा प्रश्न आणि बहुतेक सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनात पण तो प्रश्न अगदी नक्की असेल, ते म्हणजे गेलं अख्खं वर्ष आपलं त्या कोविड-19ने किंवा करोनानी व्यापून गेलेलं होतं. म्हणजे आपण सगळे घरामध्ये अडकलेलो आणि त्या करोनामुळे त्याची भीतीनी मनावरती कब्जा केलेला होता. आता या कोविड-19ला निसर्गोपचारामध्ये काय मार्ग आहेत? मी तर असं म्हणेन की याला इम्युनिटी हा बेस आहे. बरोबर. आणि ही फक्त निसर्गोपचारानेच मिळू शकते. अगदी वेळेवर खाणं, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, आहार चांगला असणं, चांगले विचार करणं, भीतीनं बाळगणं, शिस्त पाळणं. शेवटी निसर्गोपचार हा डिसिप्लिनचा आहे. डिसिप्लिन म्हणजे निसर्गोपचार. आणि ते जर तुम्ही पाळलं तर आपोआप कोविड तुमच्यापासून दूर जाणार आहे. आणि तुम्ही जर आता तर आपण घरातच आहोत, तर तुम्ही चांगल्या म्हणजे याच्यामध्ये राहिलात किंवा छोट्या खेड्यामध्ये बाहेर तुम्ही राहिलात तर तुम्हाला ओझोन ऑक्सिजन मिळतोय, हवा छान असते. घरात राहून तुम्ही वेळेच्या वेळेवर खाऊ शकता, आवडेल ते पदार्थ खाऊ शकता. असं नाही आहे की तुम्ही म्हणजे तो वडा खाऊ शकणार नाही, इडली खाऊ शकत नाही, असं काही निसर्गोपचारामध्ये नाहीये. तुम्ही घरामध्ये आहे तर ते तुम्ही खाऊ शकता, पण त्याला प्रमाण असणं एक गरजेचं आहे असं निसर्गोपचार म्हणतात. तर ह्या गोष्टी तर मी तर असंच म्हणेन की कोविडच्यासाठी तुम्हाला ह्युमिनिटी वाढवायला निसर्गोपचार एकमेव साधन आहे असं माझं स्वतःचं मत आहे. तसे प्रकार आम्ही केले, तसे पेशंट्स आम्ही केले आणि आज लक्षात आलं
की 3-3, 4-4 दिवसात त्यांच्या ज्या आधी पॉझिटिव्ह रिपोर्ट्स होते ते निगेटिव्ह आले 4 दिवसामध्ये, क्या बात आहे. नुसत्या उपवासाने. क्या बात तर हेही काम आमचं चालू आहे तसं. किंबहुना 14 दिवसाचं जे क्वारंटाईन किंवा हो, जे काही हो. दिलं जातं त्याच्यामध्ये अनेकांनी Exactly. आजकाल गरम पाणी, हो, नंतर हो. लिंबू पाणी आणि अशा गोष्टींचा अवलंब स्वतःहूनच करायला केलं सुरुवात तर तोच केली. निसर्गोपचार आहे. म्हणजे अशी जाणीवच झाली की निसर्गाच्या जवळ Exactly, जायला तोच पाहिजे. निसर्गोपचार. लिंबू पाणी प्या. आता आम्ही म्हणतोच सी विटॅमिन आहे आणि पाणी हे तुम्हाला नवजीवन देणार आहे, त्यामुळे ते घ्या तुम्ही. आम्ही मध टाका म्हणतो कारण शुगर आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला ग्लुकोज मिळून जातं, ते करा. वाफ घ्या, कफ कुठे साठणार नाही. हळद घ्या, ती तुमची जंतुनाशक आहे. हा सगळा निसर्गोपचार आहे. नक्कीच, नक्कीच. आणि शेवटी बाकीची कुठलीच औषधं न काम करता ही छोट्याशा या बेसने काम केलं जातं कोविडवर, आणि कोविड बरा होतो हे सिद्ध झालंय. क्या बात आहे. आता आजकाल बरीचशी जीवनशैलीमध्ये आपल्याकडे ओबेसिटी किंवा वजन वाढणं, जाडेपणाकडे झुकणं असं खूप जास्त दिसायला लागलंय. तर ह्याच्यासाठी उपाय म्हणून लोक डायटिशियनकडे जातात. आता डायटिशियन आणि निसर्गोपचार ह्याच्यामध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे? हाही प्रश्न बरा आहे. नुसतं ते बरोबर आहे की डायटिशियनने योग्य डाएट देऊन त्याप्रमाणे त्या कॅलरीज कमी करून त्यांचं वजन कमी करणं ह्या डायटिशियनचा भाग असतो. निसर्गोपचारामध्ये आम्ही म्हणतो की ही चरबी वाढूच नाही, मुळापासूनच आम्ही काम करतो. बरोबर. की मुळापासूनच चरबी वाढू नये, शरीरामध्ये साठू नये आणि पूर्ण सर्क्युलेशन शरीराचं व्यवस्थित व्हावं म्हणून निसर्गोपचाराचं आहे. म्हणून आहार आणि आराम आणि उपचार त्यासाठी करायचा असतो की ज्यामुळे तुमची सिस्टीम तयार होईल. बरोबर आहे. आम्ही सिस्टीम तयार करायचं काम करतो, त्यामुळे सायन्स आपोआपच ते काम करतं, आम्हाला वेगळं करावं लागत नाही. डायटिशियनच्या मध्ये त्यांचंही बरोबरच आहे की त्यांच्या काय अंडर ऑब्झर्वेशन नसतो, ते लोक लिहून देतात त्याप्रमाणे पेशंट घरी करत असतो, पण तो घरी किती सिन्सिअर करतो हे त्याच्या हातात आहे. आणि जेव्हा आमच्या हातात पेशंट असतो तेव्हा आम्ही तुम्हाला 100% त्याचं रिझल्ट देऊ शकतो. की जर पेशंट आलं तर 10 दिवसामध्ये आम्ही कमीत कमी 6-7 किलो वजन आरामात कमी करू शकतो, पण कुठलाही साईड इफेक्ट न होता. आणि मग त्याचं डाएट चालू होतं. असं नाही की त्याला नुसतं पाण्यावर ठेवलं जातं. असं लक्षात येते की व्यवस्थित डाएट देऊनही त्याचं वजन कमी होत आहे कारण उपचार चालू आहेत आणि आराम चालू आहे. बऱ्याचदा एक लक्षात येतं की वजन वाढण्याचं कारण सुद्धा अतिश्रम, स्ट्रेस आणि स्ट्रेन, त्यामुळे तुमचं पचन नाही. आणि आपलं वजन वाढण्याचं हे सगळं पचनावर अवलंबून आहे. त्यानुसार म्हणून पुन्हा तुमचं वे ऑफ लाईफ जे आलं ते इथे आलं. म्हणून मग ते अंडर ऑब्झर्वेशन केल्यानंतर ते जर एकदा खरंच मग हे तर प्रिव्हेन्शन मेडिसिन असल्यामुळे प्रत्येकाने वर्षातनं एकदा हे करावंच असं मी तर आग्रहानं सांगेन. म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्टर बनू शकता आणि तुमच्यातल्या व्याधी सहज कशा दूर होतात हे तुम्ही अनुभवू शकता. मी सांगणं आणि अनुभवणं, आणि निसर्गोपचार हा अनुभवाचं शास्त्र आहे. नक्कीच. सांगणं हे कळतं पण वळत नाही, आपण थोडा आळस करतो. आणि धडधाकट माणूस ऍडमिट व्हा म्हटलं की त्याला वाटतं मला काय झालंय, तर उलट काही न होताच ऍडमिट झालं तर तुम्ही तुमचे रोग पूर्णतः दूर करू शकाल. सर्क्युलेशन चांगलं होईल, तुमचे जॉईंट्स चांगले होतील, तुमचं रक्त शुद्ध होईल, तुमचं पाण्याचं प्रमाण, आतलं आंतरिक स्वेलिंग, ह्या अनेक जे दोष आहेत ते निसर्गोपचाराने आपोआप जातात. आम्ही त्याच्यावर प्रत्येकाच्यावर काही वेगळं काम करतो किंवा वेगळं काही देतो असं नाही. ही सिस्टमॅटिकली जी सिस्टीम आम्ही फॉलो करतो त्यांनी सगळे आजार तुमचे दूर होऊ शकतात. खरंच आहे. मंडळी, निसर्गोपचार ही काळाची गरज आहे असं जे आपण सुरुवातीला म्हणालो होतो ते अगदी खरं आहे आणि कुमुदताईंशी बोलताना हे वारंवार जाणवतंय. अजूनही आपल्याला खूप काही जाणून घ्यायचं आहे. तुमचेही फोन्स येणार आहेत, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आपल्याला एक फोन कॉल आलाय. हॅलो हॅलो, संजय पाटील कोल्हापूरवरनं बोलतायत. संजयजी. हा, नमस्ते मॅडम. नमस्कार. तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा कमी करा म्हणजे तुम्हाला आमचा प्रश्न नीट ऐकू येईल. बरं, ओके ओके मॅडम. हा, चालेल. प्रश्न विचारा तुमचा. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्कार. हा, नमस्कार. मला गेली 20 वर्ष झालं सोरायसिसचा त्रास आहे. अच्छा. माझं आयुर्वेदिक औषध चालू आहे तरी देखील थोडा म्हणजे फरक नाही आहे. एवढं मला म्हणजे पुढचा सल्ला काय द्याल तुम्ही? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. सोरायसिसला निसर्गोपचाराशिवाय पर्याय नाही, मी 100% सांगू शकते. कारण सोरायसिस हा आजार 100% बरा होतोच असं नाही, कारण काही कंट्रोल्ड होतो मात्र
हे नक्की आहे. आणि हा तुमचा ट्रेस आणि स्ट्रेनशी रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला कुठल्या तरी आश्रमात जाऊनच ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल, कारण एकदा शरीरशुद्धी झाल्याशिवाय तुमची सिस्टीम तयार नाही होणार. आणि तुमच्या 10 दिवसाच्या ट्रीटमेंट सेक्शनमध्येच तुमचा सोरायसिस बराच कमी होऊ शकतो. बराच म्हणजे जवळजवळ नाहीसा पण होऊ शकतो, पण तो तिथे नाहीसा झाला म्हणून घरी गेल्यावर परत उद्भवणार नाही असं नाही आहे. मग तिथे गेल्यावर तुम्हाला समजेल की आपण काय डाएट घेतलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपलं जीवनक्रम असला पाहिजे. हे एकदा जर कळलं तर तुम्हाला फार ते काही अवघड जाणार नाही आहे. आणि सोरायसिसमध्ये प्रकार तुमचा ड्राय आहे का ओला आहे हे मला माहिती नाही आहे, पण ड्राय जर असेल तर तो खूपच लवकर बरा होतो आणि थोडासा जर ओला सोरायसिस असेल तर त्याला वेळ लागतो, पण तो कंट्रोल होऊ शकतो. हे निश्चित इतकी नाराज व्हायची गरज नाही आहे. अच्छा, म्हणजे आता जे संजय पाटील यांनी प्रश्न विचारला तर ते नक्कीच उरळी कांचन किंवा शांतिवन सारख्या ठिकाणी येऊन ते स्वतःवरती उपचार घेऊ शकतील. निश्चित निश्चित, कारण अशा प्रकारचे पेशंट्स तुमच्याकडे पण अनेक बरे होतात. मला याच अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे की त्वचा विकार, लोकांना असं वाटतं की त्वचा विकार हा आपल्याला आता एकदा जुळला आहे तर ते आता कठीण आहे बरं होणं, किंवा कसं काय आता त्याच्यातनं बाहेर पडावं. तर निसर्गोपचार आणि त्वचा विकार यांचं काय एकंदर आहे? खूप जवळचं नातं आहे. कारण एक लक्षात ठेवा, हे लोकांना माहितीच नाही आहे की त्वचा विकाराला औषधाशिवाय, माझं तर मत स्वतःचं असं आहे की त्वचा विकाराला औषधाची फार गरज नाही आहे, आहाराचीच. कारण स्किन टिश्यू बॉर्न होणं दर 1.5 मिनिटांनी चाललेलं असतं. तर ह्या स्किन टिश्यूला जर सशक्त करायचं असेल तर तुम्हाला योग्य आहार विहाराची गरज असते. तर हा योग्य आहार विहार जर तुम्हाला मिळाला तर लक्षात येतं की तुमचे अनेक त्वचा विकार सहज बरे होऊ शकतात. आता काही त्वचा विकारामधला एक भाग असा आहे की साध्य, कष्टसाध्य आणि असाध्य असे 3 प्रकार आपण ह्या स्किनच्या बाबतीमध्ये आहेत. जर साध्य असेल तर तो 10 दिवसातही बरा होतो. आणि जर थोडासा काय जसं हे आहे कष्टसाध्य आहे की जर पांढऱ्या डागामध्ये किंवा सोरायसिसमध्ये थोडेसे कष्ट घ्यावे लागतात, आम्हाला जास्ती खूप काम करावं लागतं, पण ते सहज बरे होऊ शकतात. अच्छा. आणि काही त्वचेचे विकार असे आहेत की ते असाध्यमध्ये मोडतात की कितीही करा पण ते बरे होत नाहीत. त्याला तुम्हाला शेवटपर्यंत त्याच्याशी सामना करावाच लागतो. तर तिथे उपचार नाही आहेत. तर आपण फक्त कंट्रोल करण्याच्या मागे निसर्गोपचार काम करू शकेल. पण जिथे साध्य आहे आणि कष्टसाध्य आहे असे विकार त्वचा रोगाचे 100% निसर्गोपचारातनं बरे होतात. कारण ह्या टिश्यू तुमच्या आहारावरती अवलंबून असतात, तुमच्या आतलं रक्त आहारावरती अवलंबून असतं, मांसपेशी बॉर्न जे होतं ते तुमच्या आहारावरती अवलंबून असतं. त्या तऱ्हेचा आहार आणि मनाचे विकार जर दूर केले तर हे विकार सहज बरे होऊ शकतात. पण काही विकार असे आहेत की नाही ते बरे होऊ शकत, तेव्हा आम्ही त्याचं काही करू शकत नाही त्याला, पण प्रयत्न जरूर करावा. नक्कीच नक्कीच. आता आपल्या सर्व गोष्टींचं मूळ हे पोटातनं असतं असं म्हणतात. तर पोटाचे विकार नेमके कोणते आणि ते कशा तऱ्हेने निसर्गोपचाराने बरे होऊ शकतात आणि कितपत बरे होऊ शकतात? निसर्गोपचाराचं म्हणणं असं आहे की सगळेच विकार पोटातनंच तयार होतात. अच्छा. विकारांचं मूळ जे स्थान आहे हे पोट आहे. कारण तुम्ही जे खाता, जे पचत नाही ते सडत राहतं पोटामध्ये अन्न आणि ते टॉक्सिन बनतं. आणि ते टॉक्सिन तुम्हाला तुमच्यातल्या असलेल्या कमजोरीचं डिसीज बनवतं. जन्माला येताना तुम्ही तुमची कॉन्स्टिट्यूशन घेऊन येत असता. तुमच्यातलं काय स्ट्रॉंग आहे, काय कमी आहे हे तुमच्या शरीरावर अवलंबून असतं. आणि म्हणून प्रत्येक जे पोटाचे जे विकार आहेत ते 100% औषधापेक्षा आहारानेच बरे होतात. हे आज समोर आलेलं आहे आणि हे मॉडर्न सायन्सनी पण मान्य केलेलं आहे. आणि म्हणून काय आहे की पोटाच्या विकारासाठी तुम्हाला आहाराची जास्ती आवश्यकता. म्हणून अल्सरसारखा आजार आहे तो तुम्हाला आहारानेच बरा होऊ शकतो. कॉन्स्टिपेशन आहे आहारानेच बरं होऊ शकतं. ॲसिडिटी आहे आहारानेच बरं होऊ शकतं. गॅसेस आहेत आहारानेच बरं होऊ शकतं. हे तात्पुरतं तुम्हाला नुसतं ढेकर सोडा पिऊन ढेकर येऊन बरं वाटणं वेगळं आणि गॅस पूर्ण जाणं वेगळं. यासाठी म्हणून मग ते उपचार आहेत की पाण्यात बसा, गरम पाण्यात बसा, गॅस रिलीज होईल. जेवण चावून चावून जेवा. निसर्गोपचारात म्हणतात पाणी पण चावून चावून खा. तर ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत निसर्गोपचाराच्या त्या जरी पाळल्या तरी तुम्ही तुमचे पोटाचे विकार सहज दूर करू शकता. एक तर पटकन पोटाला विकार होत नाहीत. बरेच तर शरीरामध्ये अशा काही शक्ती आहेत की झालेले विकार शरीरच तुमचं बरं करतं.
आणि जेव्हा तुम्हाला शरीराला ते विकार बरे करता येत नाहीत तेव्हा तो डिसीज म्हणून बाहेर येतो आणि मग आपण त्याच्या मागे लागतो. तेव्हा निसर्गोपचारामध्ये हेच असतं की पहिलं काय आहे की गॅस कमी करणं, उष्णता काढून टाकणं, त्याचे पूर्णतः सर्क्युलेशन चालू करणं, कॉन्स्टिपेशन दूर करणं, ॲसिडिटी दूर करणं. हे झालं की शरीर आपोआपच काम करतं, पोट आपोआपच चांगलं होतं. सिंपल गोष्टी. नक्कीच. मला अजून एक प्रश्न याच अनुषंगाने विचारायचा आहे की थायरॉइड ग्रंथीचं जेव्हा म्हणजे अस्थिर होतात, म्हणजे हायपर थायरॉइड होतं किंवा हायपोथायरॉइड होतं किंवा मधुमेह लागू होतो किंवा रक्तदाबासारखे विकार लागू होतात, तेव्हा असं म्हटलं जातं की आता आयुष्यभरासाठी तुम्हाला गोळी लागू झाली आहे ॲलोपॅथीची आणि आता तुम्हाला ह्याच्यातनं सुटका नाही, म्हणजे तुमची लेवल नॉर्मल्सीला आली तरी तुम्हाला गोळ्या तर घेतल्याच पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये निसर्गोपचारामध्ये काही उत्तर आहे का? आहे ना उत्तर याला. कारण कसं आहे की आता थायरॉइड सारखा आजार आज खूप प्रकर्षाने आपल्याला जाणवतोय की 10 लोकांच्या मध्ये 5 लोकांना थायरॉइड. हे का होतंय? कारण थायरॉइड हे हार्मोनल इम्बॅलन्सवर अवलंबून आहे आणि हार्मोनल इम्बॅलन्स तुमचं केव्हा होतं की जेव्हा तुमची शक्ती कमी पडते, जेव्हा तुमचं व्यायाम कमी पडतो. पूर्वी घराघरात सगळ्यांना खूप व्यायाम होता, त्याच्यातून हे फार उद्भवत नव्हतं. जर शरीराचे केमिकल्स जर डाऊन झाले त्यातनं थायरॉइड यायचा. आज असं नाही की आज लहान मुलं सुद्धा खेळत नाहीयेत, त्यामुळे त्यांचं हार्मोनल इम्बॅलन्स एवढं झपाट्याने वाढत आहे की त्यांच्यामध्ये थायरॉइड सरळ यायला लागलेला आहे आणि तो भाग आपल्याला समाजामध्ये लक्षात येतो. डायबिटीसचं तसंच आहे. डायबिटीस किंवा थायरॉइड काही ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, हे तुमच्या वे ऑफ लाईफवरती अवलंबून आहे. तुमची जीवनशैली पूर्णतः चुकीची झाली आहे म्हणून हे आजार तुमच्या घरामध्ये खूप जवळ आलेले आहेत. तुम्ही थोडीशी जीवनशैली बदला, तुमचे हे आजार आपोआप दूर जातील एवढं. आणि म्हणून सांगावं लागतं की कोणी जीवनशैली बदलू शकत नाही, कोणी फार त्याग करू शकत नाही. त्यामुळे गोळी ही चालूच ठेवायची आहे म्हणून त्या गोळ्या चालू ठेवाव्या लागतात. सुरुवातच जर डायबिटीसची असेल आणि पहिल्यापासून निसर्गोपचार तुम्ही अवलंबलात तर डायबिटीस पुढे जाणार नाही. कधीतरी तुमच्या शरीराचे केमिकल्सच जर खराब झाले तर त्याला पर्याय नसतो, तिथे गोळीचा उपयोग करावा लागतो. असं तुमचं हे त्या दोन्ही गोष्टी तौलानिक स्वरूपामध्ये तुम्ही हातात घेऊन जर तुम्ही ठरवलं की डाएट काय करायचं, व्यायाम काय करायचं आणि गोळी किती घ्यायची, तर डॉक्टरच तुमची गोळी आपोआप कमी करतील. डॉक्टर तुम्हाला जबरदस्तीने गोळ्या नाही देणार. जेव्हा तुमचं सगळंच नॉर्मलला येईल तर म्हणतील नाही ही गोळी कमी करून टाका. आणि ही तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. आणि निसर्गोपचार हा पूर्ण त्याग आहे. नक्कीच. त्यागामध्ये महत्वाची गोष्ट सांगितली अगदी की पूर्ण त्याग आहे आणि त्यागात जीवन आहे, त्यागामध्ये आनंद आहे. तो तुम्ही अंगीकारावा तेवढंच मला मनापासून वाटतं. निसर्गोपचार हा त्याग आहे आणि तुमची जीवनशैली बदलली पाहिजे हे इतकं उत्तम कुमुदताईंनी सांगितलंय ते आपण नक्की अंगीकारूया आणि आपण आपल्या जीवनशैलीमध्ये निसर्गोपचार हे एक मुख्य उद्दिष्ट बनवूयात. मंडळी, तुम्हाला हा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा, आम्हाला लिहून पाठवा. आम्हाला फेसबुकवरती www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com, www.youtube.com/dd सह्याद्री आणि ट्विटर @dd सह्याद्री याच्यावरती तुम्ही आम्हाला काहीही कळवू शकता किंवा प्रश्न विचारू शकता. आमचा कार्यक्रम नेहमी जरूर पाहत राहा आणि सखी सह्याद्रीतनं आम्ही देखील तुम्हाला उत्तमोत्तम कार्यक्रम घेऊन येऊ. कुमुदताई, तुम्ही आज इकडे आलात, इतकी छान मोलाची माहिती सांगितलीत आणि आमच्या रसिक प्रेक्षकांना निसर्गोपचाराची सवय का लागावी याच्याबद्दल सांगितलं, याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद.